हाय नमस्कार. तर कारपोला केला नसतं असं आणि बसले. आता 12 वाजले, त्या 12 12:30. इतकं ऊन आहे, चिखल आताच झालं. 2 दिवस झालं आभाळ येतंय, पाऊस काय पडेना. आणि जेव्हा पड म्हणेल तेव्हा पडत नाही, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही, आणि जेव्हा नको म्हणेल तेव्हा पडतो. काय बाई, माझं डोकं चालं ना, तसंच पावसाचं बी डोकं चालं नाही वाटतं. आता मी काजू बदाम खाती, पण पावसाला काय देऊ खायला सांगा तुम्ही. असं काही नाही. कॉमेडी एक मी गोष्ट कॉमेडीची करायला लागली, नाही तर माणसानं आता काजू बदाम खायला लागली का, एवढी मोठी झाली का. नाही, मी एवढी मोठी तरी झाली तरी पण मी 5 महिना करणार नाही. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा चहा पोळतो ना, तर नाही दूध पोळतं ना, तेव्हा ताकसुद्धा फुंकून माणसं पितात. असं माझी गत झाली. जेव्हा मला दूध भाजलं ना, तेव्हा मी ताकसुद्धा फुंकून प्यायला लागली. तर 14 एप्रिलला भरपूर जणांनी फोन केला, ताई 14 एप्रिलला तू जात असती हेड्याव आम्हाला बनवून, आम्ही बघत असतो, आम्हाला आवडते तुझे हेड्याव, का नव्हती का गेली. नव्हती गेली, कारण चिखल पण होता आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती, आणि त्यामुळं त्रास जास्त होत होता. आता त्रास काय होतोय, तर एक ताई मला म्हणली, म्हणजे नवीनच ताई आहेत त्या, कुठल्या आहेत माहीत नाही, कोणत्या गावचं, कोल्हापूरच्या खालचं कराट का काय नाव आहे. त्या ताईनं मला सांगितलं की ताई आम्हाला पण तसंच होत होतं, आणि मी पण गरीबच होती, पण आता माझं चांगलं झालं आहे. पण ताई कसं आहे माहिती आहे का, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुमच्या मागं जोडीदार असेल, हात 1-2 हाताचं 4 हात असते, तसं माझ्या मागं नाही. मी याला एकलीलाच करायचं आहे आणि एकलीलाच बघायचं आहे. त्यामुळं मला त्याचं दुःख नाही, कारण माझे यूट्यूबवरले भाऊ बहिणी मला भरपूर सपोर्ट करतात आणि तसं प्रेम पण करतात, माझ्यावरच नाही तर आपल्या बाणवर पण आणि दीक्षावर पण. आता एवढे मोठे त्या पनवेलच्या ताईने आपल्याला मिशन पाठवली का नाही, तर मिशन पाठवली म्हणल्यावर आता माझा एक बिझनेस चालू होणारच का नाही. तर त्या मोठं देवाचं नाव घेऊन ते लवकरच आपण बिझनेस स्टार्ट करणार आहे. पण काय होतं माहिती आहे का, माझा मोबाईल हँग व्हायला लागला आहे, आणि मोबाईलला काही जास्त म्हणजे महागाचा नाही, आपला सेकंडचा मोबाईल आहे, लय बी महागचा मोबाईल नाही की हो, आणि माझे हप्ता घेऊन मोबाईल घ्यावं एवढी पण अवकात नाही. कसं आहे माहिती आहे का, हप्ता घ्यावा तर त्याला फेडायचं मुश्किल, कारण बानूच्या दुधाचा महिना उद्या भरत आला आहे, त्याचं टेन्शन असतं आहे मला. आणि आज आकिती, तर आज आकितीचं तुम्हाला, तुमच्या परिवाराला किंवा तुमच्या पूर्व दिशे जे देवाघरी गेल्यात, म्हणजे आजी आजोबा, त्यांना तुम्ही पाया पडा, आशीर्वाद घ्या त्यांचा. कसं असतं माहिती आहे का, गावाकडे इकडं भरपूर असं आजचा दिवस त्यांचा असतो. आपली आजी आजोबा गेलेली, त्यांना निवड नारळ नसतो, पण आंबा पिळून पोळ्या असं त्यांना असते. तर माझ्या आजी आजोबाला आईनं केलं, मला सकाळी सकाळी फोन केला होता, पाया पण म्हणली तिथनं. म्हणजे आजी आजोबा आणि माझी आई, पहिली आई, त्या पहिल्या आईचं नाव काय होतं ते पण मी तुम्हाला सांगते, रखमा सोमनाथ भालेराव. तर त्या आईचं रखमा नाव होतं, तर माझ्या आईचं नाव रखमाच आहे. जी इथं आहे ना, तिचं पण नाव गावातल्या बायकांनी, मराठ्याच्या बाया तिला रखमाच म्हणतात, त्यामुळे तिचं नाव बोललेलं आहे, आणि आम्ही सर्व ते तिला देतो, मान पान पहिला तिला असतो, कारण तिनं भरपूर असा आमच्यासाठी डोक्यावर छाया आहे तिचे, आमच्या 5 बहीण भावांच्या डोक्यावर तिचे हात आहे. त्यामुळं का नाही, कधी तिला आम्ही विसरत नाही, कधी गेलं तरी मी तिच्या पाया पडत असते. तिच्या पाया करूनच निर्णय म्हणजे पुढचं पाऊल उचलते.
मग आता तिचं पहिल्या माणसांचा फोटो नव्हतं, फोटो नाहीत काय नाहीत. मला पण लई इच्छा होती, मी पहिलं लय हुडकलं, म्हणलं मला पहिले आई बघायचे, म्हणलं फोटो लय बघितले पण पहिलं कुठलं फोटो एवढंसं निघायचं वाटतं फोटो, ते पण फोटो नाही. गरिबी सगळ्याची होती जेव्हा कष्ट करून, आणि माझं वडिलांनी लय कष्ट केलं, कुठं इकडे जा कुठं तिकडे जा, म्हणजे भेटवटींवर, त्याच्या आधी कुणाच्या चाकऱ्या कर, कुणाचं लाकडं फोड, लय कष्ट केले. त्यामुळं का नाही मी माझ्या वडिलाला कधी दुखवत नाही. आणि तसंच माझ्या आईनं पण माझ्या बापासोबत खांद्याला खांदा देऊनच काम केलं. त्यामुळं का नाही मी तो दोन्ही इतर रकमाईला मी कधीच रागवत पण नाही. रागवते मी कधी कधी, पण ते चांगल्यासाठी असते, म्हणजे त्यांनी सुधरावं. आणि माझी इतर रकमाईची जोड माझ्यासोबत आहे ना, तोपर्यंत ते नाही मला कधीच कमी पडणार नाही, कधीच. तर मी विचार केला, मला तेवढं सांगा बरं, काजू बदाम खाऊन जरा डोकं स्ट्रॉंग होतंय का? म्हणजे माझे काय होतं खायला लागले माहिती का, असं मला चक्कर आल्या, अंधारे आल्यासारखं व्हायला लागले. आणि मी विचार केला ना तर ती माझ्या ध्यानातनं निघून जाते. असं काही तर व्हायला लागले मला, म्हणजे मला या आठवड्यात 2 आठवडे झाले सॉरी असं व्हायला लागले. पण मी दुर्लक्ष करते, कारण विचार असं जोर देऊन मला का नाही ते आठवावं लागतं, तेव्हा आठवतंय काय झाले काय माहिती. बहुतेक टेन्शननेही होत असेल. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकते किती पहिल्यासारखं म्हणजे हे आहे सुजल्यासारखं. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि कुणाकुणाच्या इथं आज पोळ्या आहेत, त्या आज आकिती आहे म्हणून म्हटलं. आणि कोण आजी आजोबाच्या चुलती चुलता जे पण देवाघरी गेलेले आहेत त्यांच्या पाया पडले तेवढं मला सांगा. तर मी तर पडले पाया माझ्या आजी आजोबा आणि आईच्या. तर तुम्ही पडला का ते पण मला सांगा. आणि कोणी कोणी पुरणपोळ्या खाल्ल्या, मी काही खाल्ले नाही, कारण इथं आभाळ येतंय वाहतुकीसाठी. आता मला वाहतुकीला जायचं आहे, म्हणलं सध्या आधी एक ब्लॉग बनवावं. जर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा. माझ्या इटल आणि रुक्माईसाठी. इटल माझा बाप आहे आणि रुक्माई माझी आई आहे. तर आजपासून माझी देवा समान आई बाप त्यांचे नावं इटल रुक्माईसाठी आज तुम्ही एक लाईक झालंच पाहिजे आणि शेअर पण झालं पाहिजे. तर चला बाय.